अभिमानी केला पाहि औषध्याने नाव घ्याई श्रीराम नासाय काही अहंता सर्वही घातकी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णवन्दे जगद्गुरु पुण्डरीकावलविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय राधे राधे रामचंद्र भगवान की जय महारुद्र हनुमान महाराज की जय शुद्ध श्री हात कधी लक्षेसव हनुमंतरायाच्या पर्वतावर गेल्यानंतर मनामध्ये विचार करता आतापर्यंत नाना प्रकारचा आपण पुरुषार्थ केला अवर्णनीय कार्य करणारा प्रकारचा राक्षस मारलं इथपर्यंत उड्डाण करून वेगत आलो पण औषधी भूषणाचं कार्यावर यश येत नाही आतापर्यंत केलेलं कार्य वाया गेलं मग का केलं अवघाची मी हंता केली आणि त्याने सोडलेली श्रवता आणि त्याने केलेलं यशस्वी श्रवता हनुमंतराय विचार करतात हंता बरी न हो हंता आपला बरी आहे महाराज हंता हनुमंतराला येत नाही पण त्याच्या माध्यमातून नात्र आपला सगळा सचिन हो हनुमंतरासारखेला हंता चालली नाही आपला चालू का म्हणून तिथपर्यंत म्हणा माझ्याशिवाय सत्ता होत नाही बाबा होणार होतही ना त्यासाठी आपल्यासाठी शहाण्यासाठी आपल्या सावरले हनुमंतरायाचा पत्नी मग आपला सुद्धा होऊ शकत नाही कदापि आपल्या मनामध्ये हंता नसावी अजून काय काय म्हणाले अहंता कर्म सिद्धी नावाचे अहंता सुख न घडे स्वर्गीचे अहंता सारण पावे वेदांचे अहंता साच घातक हंता साच घातक देवाच्या अहंतेने प्रपंचे शौकाचा तिचा जवळ केले करी विठ्ठला काय बोलायची काही गरज नाही महंती परमात्माही शेवटाचा ते सगळं महाराज तुम्ही जास्त चांगले काय काही म्हणजे एकटं वाजवणार का मागची लोक आमची सगळे पाहिजे बरं का यांना जेवण चाललं पाहिजे येतच आहे हानता येत हानते सुद्धा होत नाही मग हानतेने पण शरीरानुसार एवढं साधन होते का आणि हानतीने ते पण नाश पावतो हे लोक ना पर लोक कुठेही साध्य होऊ शकत नाही पण हानती एक घातक आहे असं ना या हनुमंतराच्या माध्यमावरून आपल्याला सांगले स्वामी भक्ती गुरुची शिवाई हंतेर होत नाही मी जे एकदा असं मोठे म्हणत चालते काय म्हणत चालत नाही स्वामी कार्यासाठी हनुमंत आले बरोबर भजनामध्ये म्हणतो हनुमंत करायची करत असतो म्हणून या जे खिले रामचरण स्वामीची सेवेमध्ये निकट आहे ती वाजे जिळायला गेल्या हंतेने हे सर्वथा कार्य कुठल्याच कार्यामध्ये यश होऊ शकत नाही हंता एक घातक आहे हंता एक कुणाच्याच अंतरावर नसावी याच जगण्यात आपल्याकडे सबद केले काय सांगू दे संताची उपकार पदरेंद्र जागविती करोनी सहायासाची किमिती ग्रंथ लिहिले अमुक सायास महाराज हनुमंतरायाकडे हाता येत नाही पण नात्र्याकडे सर्व माध्यमाने सहाय्यास करून हंता केल्यानंतर परमार्थ होत नाही प्रपंच होत नाही कुठलेही कार्य होत नाही अहंता नव्हे चित्त शुद्धी अहंता नव्हे साधन सिद्धी अहंता नव्हे तत्व शुद्धी अहंता त्रिशुद्धी घातक हंतेने नव्हे चित्त शुद्धी किती ज्ञानी असला मला काय ज्ञान ही त्यागेने हंतने नाश होते बरं हंतेनं नाना प्रकारचे साधने सिद्धी आहेत त्याही ठिकाणी जर आपण हंता केलं ना मी असं जर म्हटलं ना ते पण कार्यसिद्धीला जात हंता येत शुद्धी घातक आहे ती वाचा असं नात्र्याच्या आले आहे कसु काळे देख आत्मा नव्हे पारत्रिक अहंता भोगी नरक अहंता घातक नगाधारी अहंते नागत आपण सांगितलं मला काय अहंतेने प्रपंच जीवनामध्ये सुख नाही अहंतेने स्वर्ग सुखाला प्राप्त होत नाही 900 राजा स्वर्ग सुखा प्राप्त झाला तीही शेवटी भांबावला त्याला अहंता आली खाली उतरून यावं लागलं
म्हणून अहंतेने स्वर्ग सुख प्राप्त होत नाही, प्रपंचही होत नाही. अहंतेने सुटंका नरकाला जावं लागतं म्हणजे काय कुठं तिथलंही नव्हतं तिथलंही नव्हतं कोणीच उपयोगामध्ये येणार नाही. म्हणून हांचाही नसावं कार्य करत असताना निष्काम भगवंताची सेवा करावा. निष्क्राय जीवभाव देवाशी समर्पणी काही जण मागणे मग मला काय मागावं म्हणून मागण्याची वास पहे मुखाकडे देव म्हणजे काय मागव काय तुकोबा आहे असं म्हणलं बघा भगवंतानं. आता पण देवळी आपण सेवा काय तुकोबा आहे काहीतरी मागा देवा मागायचे घालून मग माझ्या वडिलांची मिराशी केला तर माझ्या वडील वारी करते म्हणून वारी करावं म्हणजे मागा वारी करणं करा असं निष्प्राय भक्ती असली पाहिजे. त्यावेळेस देवाला काय देऊन पाहतो बरं काय आपल्याकडे जर हंत असल्यावरच आणते सर्व काय करायचं असल्याशिवाय राहत नाही. हनुमंतराय विचार करावे ते अनंतानी आपणा श्रीरामा समुख केली जागा तेने नागवलो संपूर्ण औषधी दर्शना नव्हे होयची काय ही अंधा कुठे चालेल म्हणला इतो अतीच अंधे मी हनुमंतराच्या समोर मांडलो बरं भगवान रामापुढे समोर मांडलो बरं काय मजाईसा असता दूत स्वामीशी कायशी चिंता भगवंता तुमच्या कृपेने सर्व काही कार्य होईल असं काही म्हणावं का नाही. माझ्यासारखं असल्या देवा मी घेऊन येईल म्हणा मग देवापाशी अंधा कशी करणार इजरा सगळं चोरी चालते काय चालत नाही मला का आमचे गुरुजी दररोज म्हणते बरं काय भ्रष्टाचार लोक कधी शिष्टाचार गुरु नाहीची सर्व घा आपला अगोदर चांगलं असलं पाहिजे बरं काय आपला प्रभाव दुसऱ्या पद्धतीमध्ये कार्याला यशस्वी येऊ शकतो बरं काय तसं आपला मग इजरा सगळं भगवंतापाशी अंधा करून मालकरी चुकरवले आपण काय सांगते काय आपला ऐकणारे ऐकू शकत नाही. आपलं अगोदर आचरण असलं पाहिजे आपलं आचरणही असलं पाहिजे आणि मग प्रबोधन करा निश्चित यश आल्याशिवाय राहत नाही. ते सर्वोच्च सुद्धा महाराष्ट्राचं कार्य झाल्याशिवाय राहत नाही. हनुमंतराय म्हणतात भगवान राम मार्गपाशी ती अंता केली बरं काय मग कसं यश मिळत म्हणते हनुमान पामरा नेने औषधी संभार किती आणले कतवार पाले खाईर वानर ही कसं आहे बुद्धिमत्ता वरिष्ठ हनुमंत मध्ये बरं काय इथे महाराज तुकोबाई सर शरणाची हनुमंता काय भक्तीच्या त्यामध्ये माझा जागे सुगोट्यामध्ये असा तो हनुमंत आहे काय म्हणते आणि मी एक वानर मूर्खे पागले आज्ञानी या पर्यंत सगळे झाडं गोळा करून भाराजरा बांधून येऊ लागले हे कणी टाकणी बाळा तोडी सगळे काही म्हणजे पाले खायरे वानर म्हणजे याला दिव्य औषधी कधी आणू अशी उपासना मग अपमान होईल गुंडाळून मी नेता येईल मग काय करा काय विचार करू आता उडवणे वनस्पतीचा माता भारा बांधून या नेता उपासता होईल काय करू मी आता भाऱ्या बाजूने नेता उपासता होईल की जात तू बता काय उगा जर गुंडळून नेलं सगळं भारा औषधी भारावर चिंदी एक नाही कामाचं म्हणण्यासारखं औषधी इथंच राहते मी भारा घेऊन जाईल म्हणला माझा अपमान कधी सर्व वाढलेलं असं माकडं असते ही काही कार्य खरं नाही करायला का म्हणून काही काही कार्यामध्ये विचार करतो काय आपण मायकरी आपण पंढरपूरला चाललो कशाला जाऊ पंढरपूरला जाऊ सर्कस बघावं कीर्तन ऐकावं असं विचार करते बघा ही सगळ्याची गरज आहे. असो हनुमंतराय विचार करले औषधी नसलं आपलं का होत नाही माझा धाव धाव श्रीरामा माझा अपराध करी क्षमा पडिलो संकटी दुर्गमा सर्वोत्तमा पावरेगी कसं आहे लक्षात ठेवा मला आपली चूक वर्ग कुठे चूक आलंय हे लक्षात ठेवा चुकलिया वर्ग फेरा पडे धाव पावला श्रीरामा मला क्षमा करी पुरुषोत्तमा भगवंता क्षमा कर चुकल्यावर काय लक्षात ठेवा मला आपली चूक आपल्या लक्षात ठेवा बरं का एखाद्या माणसं म्हणतात अरे माती धरायला सोडवू लागले आम्ही सोने असं तर आमची माती होऊ लागली करावं लागलं बरं काय बरोबर चुकलं कुठे आम्ही वाढ चुकली मार्ग चुकला बरं काय चुकलं काही विचार करण्यासाठी ग्रंथ ऐकण्याची गरज आहे आणि ग्रंथ ऐकून ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपल्या ग्रंथ ऐकायची लावायची गरज आहे. हे बिगर राशीचा कार्यक्रम राष्ट्रीय कार्यक्रम आपल्याला राष्ट्रीय नाही मिळत कुठं परवाना काढावा लागत नाही पतीला यासाठी कशासाठी जन प्रबोधनार्थ जगाला प्रबोधन करण्यासाठी आपले सर्व काही भजन कीर्तन कोणी कार्य आहे इथं हनुमंतराच्या निमित्तानं करून आपल्या सगळ्या सज्जनो चूक आपल्या लक्षात यावं मी तुझ्या
मी आज्ञेने वाला काय आलं काय कसले आहे बरं का असं बरं काय नेमो युक्तीची खुली आणि म्हणून ठेवली वाईट होईल त्यांना डोकं ठेवा गेला म्हणजे शहाणा म्हणून नवं लहानपणी ठेवा बरं काय हनुमंत आहे माझा भगवंता सही सही अपराध माझा चुकलं बरं काय भगवंता माझ्या बुद्धीला चालना द्या तुमचं कार्य तुम्ही माझ्या हातून करवून घ्या अशी विनंती आहे ना बाळे अशी उत्कट चिंता करिता तया कपीनाथा श्रीरामा ठरला चित्ता बुद्धिदाता निज भक्ता बुद्धीने देवामध्ये विष्णूमध्ये भगवान नामपूर्व आहे बरं का आज चिंता केली चुकीची क्षमा मागणे बुद्धीला चालना मिळेल बरं का भगवान रामाबरोबर हनुमंताच्या बुद्धीला चालना दिली आता हनुमंताच्या बुद्धीला चालना दिल्यानंतर हनुमंताची कशी बुद्धी सुचत कसे कार्य सिद्धीला नेतील सांगायला मोठी मोठी महाराज येत बरं का मी थांबतो सध्या आहे की नाही गुरुजी आहेत आमचे अन्न आहेत आणि माझ्याशिवाय या ठिकाणी पुनर्विराम देतो